नमस्कार मंडळी, खुसखुशीत आणि कुरकुरीत असे तळणीचे मोदक करणार आहोत. तर त्यासाठी अजिबात कळ्या न पडता मोदक कसा बनवायचा ना, हे आज आपण पाहणार आहोत. चला सुरुवात करूया. तर त्यासाठी 1 वाटी मैदा घेतला, पाऊण वाटी अगदी बारीक रवा घेतला, मोठा असेल तर मिक्सरला लावून घ्या. चिमूटभर चवीपुरतं मीठ घालून घेतलं, पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता ह्यामध्ये तेलाचं मोहन घालणार आहोत. तर 1 वाटी मैदा आणि पाऊण वाटी रव्यासाठी आपण 4 छोटे चमचे तेल मोजून घेतलेलं आहे. कडकडीत मोहन या पिठावरती घातलं आणि आता ह्याला अगदी हाताने चांगलं चोळून घेणार आहोत ह्या पिठाला, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित तेल लागलं जाईल. या ठिकाणी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता. आता अगदी थोडं थोडं पाणी घालून ना आपण ह्याचा घट्टसर असा गोळा मळून घेणार आहोत. ज्या पद्धतीनं पुरीला मळतो सेम त्याच पद्धतीनं असा हा घट्टसर गोळा मळून घेतला आणि आता आपण ह्याला भिजत ठेवणार आहोत आपलं सारण तयार होईपर्यंत. तर बघा, आता सारण करण्यासाठी अगदी 2 छोटे चमचे मी इथं तूप घेतलेलं आहे. प्रमाण कमी जास्त करू शकता. तूप हलकं गरम झालं, गॅसचा फ्लेम लो केला. ह्यामध्ये 1 चमचा खसखस घालून घेतली, ती व्यवस्थित परतून घेतली आणि आता यामध्ये 2 वाट्या ओल्या नारळाचा चव घालून घेतला आणि ह्या तुपामध्ये आता आपण ह्याला 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेणार आहोत. ज्या वाटीने मैदा मोजून घेतला होता त्याच वाटीने हा चव मोजून घ्यायचा आहे. त्याच वाटीने आता मी इथं गूळ अगदी बारीक चिरलेला आहे, तो 1 वाटी घेतलेला आहे. तो सगळा गुळ यामध्ये घालून घेतला आणि आता ह्याला आपण व्यवस्थित असं परतून घेणार आहोत अगदी एकजीव होईपर्यंत. बघा, अगदी गूळ खिसून घेतला होता, त्यामुळे यामध्ये गुळाचे अजिबात खडे राहिलेले नाहीत. आणि इथं आपलं हे मिश्रण तयार झाल्यानंतर यामध्ये अगदी पाव चमचाला पण थोडंसं कमी होईल इतकं मी जायफळ खिसून घातलेलं आहे. सारण तयार आहे. यावरती आता चवीपुरतं चिमूटभर फक्त मीठ घालून घेतलेलं आहे, म्हणजे याची छान चव वाढते. आता इथे बघा, आपलं हे पीठ जे आहे तेही छान फुललेलं आहे. यामध्ये रवा होता, व्यवस्थित फुलला गेलेला आहे. यातील ना आता आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. बघा, ह्या आकारामध्ये आपण ह्याचे गोळे करून घेणार आहोत. सगळे गोळे इथे मी आधीच तयार करून घेतलेले आहेत. हे व्यवस्थित झाकून ठेवायचे आहेत. सारण अगदी मोकळं मोकळं तयार झालेलं आहे. आता ह्यातील एक एक गोळा घ्यायचा आणि अगदी ना अशी जास्त जाडही नाही किंवा अगदीच पातळही नाही, अशा पद्धतीने याची आपण पारी लाटून घेणार आहोत. बघा, अगदी मस्त अशी पारी लाटून घेतलेली आहे. यामध्ये 1 चमचा सारण घालून घ्यायचं आणि बघा, हे टोक एकत्र करायचं आणि ज्या पद्धतीनं ना आपण गाठोडं कसं बांधतो ना, सेम त्याच पद्धतीनं ना ह्याचं गाठोडं बांधून घ्यायचं आहे. आहे की नाही आयडिया छान? अगदी पटकन मोदक तयार होतात करून. आणि बघा, खूप सुबक आणि सुरेख असा इथं आपला हा कळीदार मोदक तयार झालेला आहे. चला पुन्हा एकदा तुम्हाला करून दाखवते हा मोदक. दोन्ही टोकं एकत्र करायची आणि एकाच दिशेने ना ह्या अशा कळ्या दुमडून घ्यायच्या. तर ना खूप सोप्या पद्धतीने ना हा मोदक बनून तयार होतो. सगळे मोदक बनून तयार झालेले आहेत. तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे. छोटासा गोळा टाकून बघितला, तरंगून लगेच वर आला आहे. याचा अर्थ आपलं तेल इथं व्यवस्थित गरम झालेलं आहे. कढईमध्ये मावतील इतकेच मोदक यामध्ये सोडून घेतले आणि उलटसुलट करून हे व्यवस्थित असे तळून घेतलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता अगदी एकाच रंगावरती हे आपले मोदक आहे, छान असे खमंग तळले गेलेले आहेत. तर छान मोदक होतात. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा.